मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्यामध्ये पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली होती। मात्र या बैठकीपेक्षाही जास्त चर्चा रंगल्या या बैठकीत नेमकं काय घडलं आणि कुणाबरोबर घडलं याची। कारण हा सगळा जो काही किस्सा आहे आपण ज्यांच्याबरोबर घडला त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर रमेश परदेशी उर्फ पिट्या भाई आहेत। आणि काय सांगाल तुम्ही, काल जे काही घडलं त्याच्यावरून खूप बातम्या झाल्या की तुम्हाला राजसाहेबांनी झापलं वगैरे, तर तो नेमका किस्सा काय होता? काय आहे, ती पक्षाची अंतर्गत बैठक होती। शाखाध्यक्ष उपशाखाध्यक्ष यांना BLO नेमायला सांगितले होते आता महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने। आणि त्या अनुषंगाने एक टास्क दिला गेला होता। तो साहेबांनी विचारलं की कोणी कोणी केलंय, कोणी नाही दिलेत लिस्ट। तर खूप जणांनी नव्हतं दिलेलं, त्यामुळे थोडे चिडले होते। कारण स्वाभाविक आहे, जर का कुठलीही पूर्वतयारी योग्य नसेल तर आपण निवडणुकांना कसं सामोरं जाणार नीट, हा त्यांचा कन्सर्न होता। आणि याच घटनेमध्ये आता तुम्हाला साहेबांचा स्वभाव माहिती आहे की एक मिश्किल स्वभाव आहे, म्हणजे अगदी ओघवते ह्याच्यातच त्यांनी अरे म्हणले ते तुझं काय ते फोटो वगैरे म्हणा। हां, तर मी म्हणालो आहे आता जसं इथे तसंच ते आहे। कारण आता लहानपणापासून मी संघ स्वयंसेवक आहे आणि हे काय कधी लपवून ठेवलेलं नाही किंवा लपवण्याचा काही विषय नाही। कारण तो माझ्या संस्काराचा भाग आहे आणि ते संस्कार मला कधीही महत्त्वाचेच आहेत। मग त्याच्यावरतीच फक्त ते म्हणणारे अरे काय करता तुम्ही, हे इतकं खरं तर इतकं साधं सोपं होतं, पण ते कशा पद्धतीने बाहेर आलं ते मला आत्तापर्यंत त्याचं कोडच आहे थोडं। तुम्ही आता सांगितलं ते ओरिजिनली घडलंय की खूप झापलं वगैरे, असं काय खरं तर काही घडलं नाही। कारण काय आहे, झापण्यासाठी तशी चूक पण करायला लागते ना। म्हणजे मी स्पेसिफिक माझ्या बाबतीत जर बोलायचं तर मी चित्रपट सेनेचं काम करतो उपाध्यक्ष म्हणून। आणि त्याबरोबरीने खरं ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे, रादर आता तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो की मागे 3-4 वर्षांपूर्वी शाखाध्यक्ष हे जे पद असतं, शाखाध्यक्षच व्हायला लोक तयार नव्हती। म्हणजे का कुणास ठाऊक, त्यांना असं ते खूप कमीपणाचं वाटायला लागलं होतं की हे पण आणि लोक ते हे विसरले की अरे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या काळामध्ये जो शाखाध्यक्ष असेल त्या शाखाध्यक्षाची ताकद एवढी मोठी होती की तिथल्या आमदार असेल, तिथला नगरसेवक असेल, त्याला त्या शाखाध्यक्षाचं ऐकायला लागायचं। म्हणजे इतकं खरं तर महत्त्वाचं पद घेण्यासाठी का कुणास ठाऊक आपल्याला ते थोडं नाही का, मला वरती उपाध्यक्ष, मला हे अशी एक थोडी राजकारणामध्ये असं असलं तर माझं काहीतरी हे राहतं, असा एक समज निर्माण झाला होता। आमच्या बैठकीमध्ये पक्षाच्या त्यावेळेला ह्याची चर्चा झाली, तर तेव्हा मी म्हणालो ठीक आहे, मग मी घेतो शाखाध्यक्षपद। आता मी इथेच राहतो ह्या भागात, म्हणलं ठीक आहे मी घेतो शाखाध्यक्षपद, कारण मला शाखाध्यक्षपदाचं महत्त्व माहिती आहे काय आहे ते। आणि मग ते मी शाखाध्यक्षपद घेतलं। मग त्याच्याबरोबरीने चित्रपट सेनेचं काम करत होतो आणि त्याबरोबरीने चित्रपटात माझं काम करणं वगैरे माझा व्यवसायाचा जो भाग आहे ते सुरू होता। तर मी माझं नेटानेच काम करत होतो। आणि या शाखाध्यक्षाच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला जी लिस्ट द्यायला सांगितली होती त्याच्यामध्ये माझं काम परफेक्ट होतं, मी दिलेलं होतं। त्यामुळे मी ह्या बैठक ज्या गोष्टीसाठी होती त्या बैठकीचं काम मी पूर्ण केलेलं होतं। त्यामुळे ते झापण्याचा आणि याचा काहीच विषय नव्हता। हा ज्यांनी नव्हतं केलं स्वाभाविक आहे आता की माननीय साहेब हे कुटुंब प्रमुख आहेत, मनसेचे सर्व आहेत। आणि त्यांना जर कोणी काम नसेल केलं किंवा काही चुकीचं करत असेल तर त्यांना कान धरण्याचा अधिकार आहे। त्या पद्धतीने त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांचा खरं तर कान धरला। आता झापलं हा शब्द खरं तर खूपच, कारण झापणं घरातल्या माणसाला नाही झापत आपण, तर ते थोडं बाहेर येताना असं आलं। आणि माझ्या बाबतीत ते हे फक्त झालं आता की संघ स्वयंसेवक, ते संघाचा फोटो जो माझा संचलनाचा आहे तर ते आज नाही, मी आता जेव्हापासून हे सोशल मीडिया सुरू झाले, आधी ऑर्कुट होतं मग फेसबुक, तर तुम्ही जर काढून बघितलं सोशल मीडिया माझं तर प्रत्येक दसऱ्याला तुम्हाला तो फोटो दिसणारच आहे। कारण मी 7 वर्षांचा असल्यापासून स्वयंसेवक आहे, त्यामुळे ते काही लपवण्याचं नाही। ह्याच्या अनुषंगाने ज्या गोष्टी सुरू झाल्या मला त्या काही कळलंच नाही की संघाचा फोटो बघितला मग कुठंतरी मग त्याला झापलं नाही। कारण ते आहे ना, आणि हेही आहे ते आहे। म्हणजे आज जर का संघ स्वयंसेवक असून मी गेली
पक्ष स्थापनेच्या आधीपासून म्हणजे 20 वर्ष मी त्यांच्यासोबत काम करतोय. आणि संघ असं नाही सांगत कधी कोणाला की तुम्ही संघाचे स्वयंसेवक आहात म्हणजे ह्या पक्षातच काम केलं पाहिजे. नाही, असे माझ्यासारखे अनेक जण आहेत जे इथं काम करतात. आता आजच ते का आलं, काल काय विषय मला नाही कळाला. बरं, या सगळ्यानंतर तुम्ही असं म्हटलात की स्वयंसेवक असणं हा एक संस्कारांचा भाग आहे तुमच्यासाठी. लहानपणापासून तुम्ही हे सगळं करताय. मात्र राजसाहेबांबरोबरचं तुमचं काम सुद्धा जसं तुम्ही आत्ताच सांगितलं की जवळपास 20 वर्षांपेक्षाही जास्तीचं काम आहे. कदाचित त्यांना ही गोष्ट आत्ता खटकली आहे म्हणून मग भविष्यात तुम्ही याविषयीची काही भूमिका घेणार वगैरे आहात? नाही, हे बघा, भूमिका काय घ्यायची मला सांगा बरं. म्हणजे मी जिथे आहे तसं आहे ना आत्ता. हे मी बदलू शकतो का? आणि संघ स्वयंसेवक असणं किंवा संघाचा स्वयंसेवक असणं तो माझ्या संस्काराचा भाग असल्या कारणानं ते आयुष्यभर राहणार. कारण स्वयंसेवक असतात असं काही पद्धत नाही आहे की आपण संघात जाताना असं कुठली तरी नोंदणी करतो आणि तिथे जातो. एकदा तुम्ही संघस्थानावर गेलात की तुम्ही स्वयंसेवक असता, मग तुम्ही कायम स्वयंसेवक असता. मग तुम्ही संघस्थानावर जा नका जाऊ काय नसतं. त्यामुळे तो माझ्या संस्काराचा विचाराचा भाग आहे, तर आयुष्यभर ते राहणार. त्याच्यात काही गैर नाही. भूमिका घेण्याचं काही असं काही भूमिका घेण्याचं काही कारण नाही वेगळं. म्हणजे खरंच कालपासून जर सांगायचं झालं तर कालपासून प्रचंड बातम्या अशा व्हायरल झाल्या की आता मग पिठाभाई मनसे सोडणार वगैरे अशा पद्धतीच्या सुद्धा बातम्या व्हायरल होतात. काय नेमकं सत्य आहे तुमच्याकडून? नाही, अशा बातम्या माझ्यापर्यंत नाही आल्या काही. माझा प्रश्न हा म्हणजे जो विषय होता तो कालच्या पुरता मर्यादित होता. आणि म्हटलं जसं की माझे विचार, माझे संस्कार, तर याच्यामध्ये मला नाही वाटत दुसरं काही आत्ता तरी येतं आहे. पण काहीही जरी झालं तरी माझे संघाचे जे संस्कार आहेत किंवा ते आहेत ते महत्त्वाचे आहेत, ते राहतीलच. पण जर तुम्ही म्हटलं की कुटुंब प्रमुख आहेत राजसाहेबांनी हक्काने एखादी गोष्ट तुम्हाला सोड किंवा थोडीशी बाजूला ठेवा असं म्हटलं तर तसं काही चालेल? मग तसं म्हणू देत, म्हटल्यानंतर बघूयात. पण मला वाटत नाही ते असं काही म्हणतील. कारण असं असतं तर 20 वर्षांचा कालावधी हा मॅडम छोटा नसतो. म्हणजे तुमच्या माझ्या माहितीसाठी अगदी हे 2-5 वर्षातलं घडत असतं तर गोष्टी वेगळी. 20 वर्ष हा मोठा कालावधी आहे. म्हणजे विद्यार्थी सेना ते नवीन पक्ष स्थापना ते आज तागायत. गेली 15 वर्ष तर मी चित्रपट सेनेचं काम बघतोय. 15 वर्ष झाली. तर असं नाही आलं आत्ताच का? आता नाही, काहीच माहिती नाही आत्ता का. मला हा प्रश्न मलाही पडला. आणि दुसरा एक महत्त्वाचा या अनुषंगाने आलेला एक प्रश्न असा आहे की अतिशय संवेदनशील आणि अतिशय गोपनीय आणि अंतर्गत असलेली पक्षाची बैठक होती. कारण त्याच्यात मोबाईल देखील सगळ्यांचे स्विच ऑफ होते. कोणीही पत्रकार बांधव भगिनी तिथे नव्हत्या. पोलीस यंत्रणा तिथे आत नव्हती. कोणालाही अलाउड नव्हतं. दुसरी गोष्ट काय, शाखाध्यक्षाच्या खाली जे होते उपशाखाध्यक्ष, गटप्रमुख, ते देखील तिथं नव्हते. तरी देखील तिथं झालेली जी चर्चा आहे ती बैठक संपल्यास म्हणजे ज्यांचं काम संपत होतं ते खाली जात होते. 5व्या मिनिटाला प्रसारमाध्यमांमध्ये कशी आली मला हा प्रश्नच पडला आहे. म्हणजे ज्यांनी कुणी ही बातमी अशा पद्धतीनं प्रसारमाध्यमांमध्ये दिली आहे, मला वाटतंय तो माननीय राजसाहेबांचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. कारण चुकीचं काहीतरी नॅरेटिव्ह सेट करणं, जे घडलं ते तुम्हाला मी सांगितलं की इतकं छोटं होतं, पण त्याला इतका पराचा कावळा करून जे समोर आलं आणि ते देखील साहेबांची किंवा संघटनेची कुठलीही परवानगी किंवा काहीही नसताना, हाही थोडा एक विचार करायला लावणारा भाग आहे. मग हा कोण व्यक्ती आहे हे कुठे शोधण्याचा प्रयत्न करणार आहात किंवा साहेबांशी तसं काही बोलणार आहात की नेमके आपल्यातच कोण गद्दार आहे तसं जरा शोध? नाही, गद्दार वगैरे नको शब्द वापरायला. काय होतं ते आपले सहकारी असतात आणि मी 100% हा प्रयत्न करणार. कारण मी जे वरिष्ठ आहेत आणि जी कोर कमिटी आहे, अध्यक्ष आहे, मी त्यांना सांगितलं की हे आपण शोधलं पाहिजे. कारण वेळ असताना आत्ता ही खरचटल्या असताना पटकन पट्टी लावून आपण त्याच्यावरती इलाज करू शकतो. त्याची मोठी जखम होऊन त्याच्यावर ऑपरेशन करायला लागण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे, हे मी 100% वरिष्ठांना सांगितलेलं आहे. पण या सगळ्याच्या नंतर आता तुम्ही स्वतः साहेबांना जाऊन काही भेट वगैरे घेणार आहात किंवा जे काही थोडंफार आता बातम्या व्हायरल ज्या होत आहेत त्या खोट्या ठरवण्यासाठी तरी की बाबा आमच्यात सगळं चांगलं आहे हे दाखवणं? पण त्यांना माहिती आहे ना की काय खरं आहे ते. जे घडलं, जे बघा ना, ते काय माझ्या एकट्याच्या बाबतीत तसं नाही घडलेलं. तिथे 200-300 लोक होती. त्यामुळे त्यांच्या समोर घडले. ते साहेबांनाही माहिती आहे की आपण काय बोललोय.
बाकीच्यांनाही माहिती आहे की साहेब काय बोलले आणि मला माहिती आहे की काय बोलले, त्यामुळे ते खरं खोटं करण्याचा प्रश्नच नाही येते काही. या सगळ्याच्या नंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न खरं तर, की जसं तुम्ही म्हटलात की निवडणुकांच्या अनुषंगाने ही सगळी बैठक होणार होती. इथून पुढे तुमच्यावरती कुठली जबाबदारी आहे का आणि कशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांना तुम्ही सामोरे जाणार आहात? नाही, अशी कुठली स्पेसिफिक जबाबदारी कोणावर आता दिलेली नाही आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना काय पद्धतीनं सामोरे जाणार आहे तर त्याचं एक पाऊल म्हणून साहेबांनी हे जे आता मतदार याद्यांवरती काम करण्यासाठी जे BLO नेमले, ज्याच्यासाठी ही बैठक होती, तर त्या अनुषंगानेच ते काम करून मला वाटतं पुढे जातील. कारण हे मी सांगणं अजिबातच उचित नाही. तो माझा घासही नाही, माझी पोच पण नाही आणि माझा तो अधिकार पण नाही आहे. तर ते साहेबांकडून येईल. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी एवढं नक्की सांगेन की मला वाटतं की जे बाहेर आले ते सत्य तपासून बघून पुढे गेलं पाहिजे, नक्की काय आहे आणि काय नाही. कारण तो गैरसमज खूप मोठा होऊ शकतो. नक्कीच माझ्याबरोबर रमेश परदेशी होते. जसं त्यांनी सांगितलं की मुळात लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असतानाही ते मनसैनिक सुद्धा आहेत आणि अगदी मनसे स्थापन होण्याच्या आधीपासून राज ठाकरे यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे जे काही घडलं हा कुठेतरी पराचा कावळा केला गेला आणि जे घडलं होतं त्यापेक्षा जास्त सांगितलं गेलं. तशा पद्धतीने काही घडलेलं नाहीये किंवा मनसे सोडण्याच्या वगैरे ज्या काही चर्चा चालू झाल्या तशा पद्धतीने सुद्धा काही नाहीये. येत्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ही सगळी बैठक होणार होती, जी पारही पडली. आणि या बैठकीमध्ये नेमकं काय काय झाले त्या तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.